ज्ञानबा तुकारामांच्या जयघोषानं पुणे नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पुण्यामध्ये दाखल झालाय। आज दुसरा दिवस आहे। नाना पेठेतील ऐतिहासिक निवडुंगा विठ्ठल मंदिरात पालखीचा मुक्काम असेल। काल रात्रीपासूनच दर्शनासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती, तर संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरणही पाहायला मिळतंय। झाली पंढरी असंच काहीसं दृश्य सध्या पुणे शहरामध्ये पाहायला मिळतंय। मी संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा मुक्कामी असणाऱ्या श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरामध्ये सध्या आहे। या ठिकाणचं दृश्य आपण या ठिकाणी पाहू शकतो। दर्शनाची रांग सुद्धा थेट मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचल्याचं चित्र। काल ज्या पुणेकरांना पालखी सोहळ्याचं दर्शन घेता आलं नाही, त्यांनी आज सकाळपासूनच या ठिकाणी हजेरी लावली होती। दिवसभर हे सगळे पुणेकर या ठिकाणी दर्शन घेताना पाहायला मिळत आहेत। केवळ पुणेच नाही तर ग्रामीण भागातूनही अनेक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी दाखल झालेत। या नानापेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिराला जवळपास 180 ते 200 वर्षांचा इतिहास आहे। असं म्हटलं जातं की या परिसरात पूर्वी निवडुंगाची झाडं होती आणि तिथं हे मंदिर उभारलं गेलं, म्हणून याला निवडुंगा विठ्ठल मंदिर म्हणतात। तुकोबांच्या पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज यांच्या काळापासून या मंदिराला हा संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या मुक्कामाचा मान आहे। हे दृश्य आपण पाहू शकतो। दोनही बाजूला, एका बाजूला महिलांची व्यवस्था करण्यात आलेली आहे तर दुसऱ्या बाजूला पुरुषांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। किती वेळ लागला तरी पादुकांचं दर्शन घ्यायचं ही भावना या सगळ्या पुणेकरांमध्ये, वारकऱ्यांमध्ये। प्रशासनाने जे आवाहन केलं होतं त्या आव्हानाला साथ देत अनेक वारकऱ्यांनी आपल्या वारीची सुरुवात ही पुणे शहरातून केलेली पाहायला मिळते। आणि म्हणून ज्या वारकऱ्यांना दिवाळंदीला जाता आलं नाही ते वारकरी सुद्धा या ठिकाणी पुणे शहरामध्ये दाखल झालेत आणि या ठिकाणी दर्शन रांगेच्या माध्यमातून ते या ठिकाणी दर्शन घेताना पाहायला मिळत आहेत। आज दुसरा दिवस असल्यामुळे गर्दीचा ताण लक्षात घेऊन पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी तैनात केल्याचं दृश्य सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। मंदिर प्रशासनाने स्वतंत्र रांगांची व्यवस्था केली आहे। आणि पुण्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होत असते, पुण्यातील स्थानिक मंडळ, सामाजिक संस्था वारकऱ्यांसाठी छावण्या, मोफत औषधोपचार आणि जेवणाची सोय सुद्धा मोठ्या प्रमाणावरती करताना पाहायला मिळतात। काल हा पालखी सोहळा पुणे शहरामध्ये दाखल झालाय। आज 2 दिवसांचा मुक्काम हा पुणे शहरामध्ये या दोन्ही पालखी सोहळ्यांचा असतो। आज संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम आजही या श्री विठ्ठल निवडुंगा मंदिरामध्ये असणार आहे। आज मुक्काम घेतल्यानंतर उद्या सकाळी हा पालखी सोहळा हडपसर मार्गे लोणी कायमोरच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळणार आहे। कॅमेरा पर्सन सतीश कदम यांच्यासह दिलीप जगताप, पुढारी न्यूज।